नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या घरासमोरून 28 क्विंटल गहू ज्वारी चोरट्यांनी लांबवला. चक्क 1,52,000 विद्यार्थी नापास. विद्यापीठ नोव्हेंबर-डिसेंबर घेतलेल्या सत्र परीक्षांचे निकाल. पैठणचा पाणी प्रश्न गंभीर. 18 दिवसात 7 टँकर वाढले, गावागावात पाणी. आचारसंहितेमुळे सूर्योदय योजनेचे सर्वेक्षण थांबवले. जिल्ह्यात 21 दिवसात 80% काम पूर्ण. सिल्लोड तालुक्याला मिळाले 10 नवे तलाठी, अजून 15 तलाठी हवेत. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही पाणी राहत नाही, ठोस उपाय हवेत. नादुरुस्त आणि फुटलेल्या बंधाऱ्यामुळे वाढते दुष्काळाची दाहकता. पुनर्बांधणी होणार कधी? शिरूर तालुक्यात 3 मध्यम प्रकल्प, 70 विहिरी असतानाही जलसंकट. वीस दिवसात 2,500 जणांची वीज तोडली. तुम्ही बिल भरले का? मार्च एंडचे टार्गेट. .5 रिश्टर स्केलच्या धक्क्याने किल्लारी भूकंपाची झाली आठवण. पाण्याअभावी मोसंबीची बाग नष्ट झाली आणि त्यांनी 6 एकरात डाळिंबाची बाग फुलवली. मांजरा प्रकल्पावर पाण्याचा अवैध उपसा. 2 मोटारी, 14 स्टार्टर, 14 वायर बंडल आणि हत्ती पाईप जप्त. चिंता वाढली. देवर्जन प्रकल्पात केवळ 12% पाणीसाठा. 20 गावांच्या योजना मंजूर. भूकंपाच्या धक्क्याने हादरले नांदेड. रिश्टर स्केलवर 4.5 एवढ्या भूकंपाची नोंद. आवक वाढल्याने लग्नसराईत विविध फुलांचे भाव कोसळले. प्लास्टिक फुलांचा वापर शेतकऱ्यांच्या मुळावर. साठा तळाला तरीही पाणी उपसा सुरूच. कारवाईकडे दुर्लक्ष. जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात विकले धान. शेतकऱ्यांनी धान खुल्या बाजारात विकले. पणन विभागामुळे आर्थिक संकट. पंचनाम्यासाठी शिवारात पोहोचलीच नाही. शासकीय यंत्रणा, महसूल कर्मचारी निवडणुकीत गुंतले. कीटकनाशकाच्या विक्रीतून शेतकऱ्यांचे होते आर्थिक लूट. गरीब कुटुंबाचे 4 वर्षापासून घरकुल आहे अपुरे. प्रकल्पांचे नारळ फुटले. सिंचनाचे पाणी आटलेलेच. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव.